राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळतंय। ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजपनं निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातील बडे नेते गळाला लावले। त्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येत आहे। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपानं पहिल्यांदाच बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची नोंद जामनेरमध्ये केली आहे। जामनेरमध्ये नगरपरिषदेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित केली आहे। भाजप विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या उमेदवारांनी आज नगराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतले। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटच्या प्रतिभा संतोष झालटे, राष्ट्रवादी अजित पवार गटच्या सरिता ज्ञानेश्वर बोरसे तसेच काँग्रेसच्या रुपाली पारस ललवाणी यांनी माघार घेतल्यानंतर साधना महाजन यांची बिनविरोध निवडीची औपचारिक व अधिकृत घोषणा शुक्रवार दिनांक 21 रोजी माघारीनंतर होणार आहे। मात्र आज जामनेरमध्ये विजयाचा जल्लोष गुलाल उधळून करण्यात आला। ही निवडणूक बिनविरोधच व्हावी यासाठी मंत्री गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते। महाजन यांनी त्यासाठी पूर्ण ताकद लावली होती। अखेर महाजन यांच्या या प्रयत्नांना यश आलंय। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, जामनेर। आनंद आहे, पण जामनेर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते। त्यांनी आम्हाला परत संधी दिली। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, गिरीशजी महाजन यांनी मला परत संधी दिली, त्यांचे आभार मानते। सर्व कार्यकर्ते ज्यांनी बिनविरोध करून दिले त्यांचे आभार मानते। आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारले होते। 3 उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी यांनी अर्ज सुद्धा दाखल केले होते, मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे। काय वाटतं त्यांच्या माघारीचं कारण काय वाटतंय? शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल की आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा, आतापर्यंत आमच्यावर विश्वास असेल। आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिलेली आहे। तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत, काय वाटतंय कारण? सगळ्यांना आनंद झाला। सगळे आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत, कामाची पावती देत आहेत सगळे आमच्या।